नमस्कार. आज आपण आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशा आवळ्याच्या पाचक गोळ्या बघणार आहोत. तर त्यासाठी मी आवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे. वाफवून घेतल्यानंतर आपोआपच हे ज्या फोडी आहेत त्या सेपरेट होतात. तर ह्या फोडी आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आणि त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायच्या. याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. साधारण आपण जितका आवळा घेतलेला आहे तितकाच आपल्याला इथे गूळ घ्यावा लागतो, कारण आवळा हा तुरट असतो त्यामुळे गूळ भरपूर असा लागतो. आता ह्या आवळ्याची पेस्ट मी ते कढाईमध्ये काढून घेतलेली, गूळही त्यात टाकून घेतलेला आहे. हळूहळू गूळ मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यात मी थोडंसं काळं मीठ टाकून घेणार आहे, त्याचबरोबर थोडंसं हिंग आणि लाल तिखट टाकून घेणार आहे. आवळा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो, आपल्या केसांच्या हेल्थसाठी किंवा मग स्किनच्या हेल्थसाठी, त्याचबरोबर आपलं डायजेशन सुधारण्यासाठीही आवळा खूप महत्त्वाचा असतो. आणि ह्या गोळ्या ज्या आहेत त्या चवीला खूप छान लागतात. आपण दररोज जेवणानंतर एक गोळी घेतली तरी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर बघा, आता हे जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे. ते आपल्याला थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं आहे. नंतर त्याच्या आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या आहे. खूप पटपट अशा ह्या गोळ्या बनवून तयार होतात. मुलं अतिशय आवडीनं खातात. बघा या पद्धतीने. आता यावर मी पिठी साखर टाकून घेणार आहे. साखरेमध्ये कोट केल्यानंतर त्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात. बघा किती छान अशा आपल्या ह्या पाचक गोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर मग तुम्हीही बनवायला घेतायत ना या पाचक गोळ्या? बनवून बघा आणि मला कमेंट करायलाही विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.